बालमित्रांसाठी किलबिल हा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. श्रावणसरी या कार्यक्रमाची संकल्पना आहे मनुताई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ऐश्वर्याताई धारसकर यांची. तर निवेदन केले आहे सौ वैशाली पाचडे यांनी. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य केले आहे बाळासाहेब खराटे यांनी. तर सादर करते आहेत सूरज गोळे. श्रावणसरी हा कार्यक्रम सादर करणार आहेत मनुताई कन्या शाळेच्या मनुबाला. श्रोते हो, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो आणि या संस्कृत दिनाचे औचित्य साधून आमचे बालकलाकार हा कार्यक्रम संस्कृत भाषेतून सादर करणार आहेत. सर्व बालश्रोत्यांना नमस्कार. श्रोत्यांनो, किलबिल या कार्यक्रमात मी सौ वैशाली पाचडे आपणा सर्वांचे स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. अशा या श्रावणाचे वर्णन बालकवींनी समर्पक शब्दात केलेले आहे. श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, हिरव्या हिरव्या वनराईतून मिरवत नाचत श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्प्याचा आणि शिवभक्तीचा उत्सव काळ. या महिन्यात भक्तगण हर हर महादेवचा जयघोष करीत शिवाची आराधना करतात. तेव्हा श्रावणसरी या कार्यक्रमाची सुरुवात आपण शिव आराधनेने म्हणजे रुद्राष्टक या स्तोत्राने करूया. सादर करती आहे कुमारी साची दंदी. नमो नमः. मम नाम साची दंदी. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोकारमूल्यं तुरीहं गिराज्ञानगोतीतमीक्षं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपारं नतोऽहं तुषाराद्रिसंकाशगौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबाले दुकण्ठे भुजङ्गा चलकुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं
मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूललं शूलपाणि भजेऽहं भवानीपतिभावगम्यं कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहपरारि प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारि न यावद् उमानाथपादारवीन्द्रं भजन्ति इह लोके परे वानराणां न वातं सुखं शान्तिसन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूतादिवासं न जानामि योगं जपं नैव पूजं नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्मदुःखौ घोतापत्यमानं प्रभो पाहि आपन्न नमामि शम्भो। रम जाए शिव मन में मेरे, मन मेरा शिव का धाम हो, धड़कनों में वास शिव का, सांसों में शिव नाम हो। श्रोत्यांनो, भारतीय संस्कृती प्राचीन संस्कृती आहे आणि संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृती, धर्म, परंपरा आणि तत्त्वज्ञानाची मूळ भाषा आहे. प्राचीन काळी सर्व शास्त्रांचे अध्ययन आणि शिक्षण संस्कृतमधूनच होत असे. त्यामुळे संस्कृत ही ज्ञानाची जननी मानली जाते. अशा या संस्कृत भाषेचे महत्त्व आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सादर करती आहे कुमारी अर्पिता काळे. नमो नमः. मम नाम अर्पिता काळे अस्ति. संस्कृतभाषा अस्माकं देशस्य प्राचीनतमा भाषा अस्ति. सा सर्वभाषाणां जननी अस्ति. संस्कृतभाषा सुरसा, सुबोधा, सरला च अस्ति. कालिदासस्य, बाणस्य, भासस्य इत्यादि कवीनां च साहित्यरचनाः संस्कृतभाषायां सन्ति. वाल्मीकिरामायण, महर्षिव्यासस्य महाभारतं, भास्कराचार्यस्य गणितविषयकग्रन्थाः अपि संस्कृतभाषायाम् एवं सन्ति. सर्वे प्राचीनग्रन्थाः, चत्वारि वेदाश्च संस्कृतभाषा एवं व्यवहारं कुर्वन्ति स्म. संस्कृतभाषा भारतीयसंस्कृते एकतायाः आधारः अस्ति. प्राचीनकाले सर्वे एवं भारतीयः संस्कृतभाषायाः एवं व्यवहारं कुर्वन्ति स्म. संस्कृतभाषा भारतीयसंस्कृते प्रतीकम् अस्ति. संस्कृतभाषायाः स्वरूपः पूर्णरूपेण वैज्ञानिक अस्ति. अस्याः भाषायाः शब्दभण्डारः अतीव विपुलः अस्ति. अस्य व्याकरणः पूर्णतः तर्कसम्मतं, सुनिश्चितं च अस्ति. सङ्गणकेषु उपयोजनाय अपि संस्कृतभाषा बहु उपयुक्ता अस्ति. संस्कृतभाषा अध्ययनेन कारणात् बुद्धि, विचार च संस्कार पूर्णा भवन्ति. संस्कृतभाषा भारतीयसंस्कृते प्रतीकम् अस्ति. संस्कृतभाषा एव भारतस्य प्राणभूतभाषा अस्ति. संस्कृत सर्वत्र देशे समानरूपेण आद्रियते. मंडळी, मन, शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करण्याचे साधन म्हणजेच श्लोक होय. श्लोकांचा अभ्यास आणि पठण जीवनात नैतिकता आणि शांती निर्माण करते. श्लोक ही आपल्या भारतीय परंपरेची, धार्मिकतेची ओळखच नसून लहान मुलांच्या मनावर
संस्कार बिंबवण्याचे साधन आहे. चला तर मग आपणही या श्लोकांचे पठन करूया. सादर करती आहे कुमारी डॉली देहलीवाले. नमो नमः. मम नाम डॉली देहलीवाले. करदर्शन. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविन्दं, प्रभाते करदर्शनम्. भूमिवंदन. समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शमस्व मे. श्री गणपति वंदन. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. श्री सरस्वती वंदन. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर्देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेषजाड्यापहा. श्री कृष्ण वंदन. मुखं करोति वाचालं, पंगुलक्ष्यते गिरिं, यत्कृपातमवन्दे परमानन्दमाधवं. कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय, गोविन्दाय नमो नमः. मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं, हसितं मधुरं, हृदयं मधुरं, गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. वचनं मधुरं, चरितं मधुरं, वसनं मधुरं, वलितं मधुरं, चलितं मधुरं, भ्रमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. श्रोते हो, आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतीचा अभाव आपल्याला दिसतो आहे. मनुष्य हा तणावाने आणि त्यामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासला आहे. या सर्वांचा मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सर्वश्रेष्ठ मानला जाणारा भगवद्गीता हा ग्रंथ आपल्याला जीवन कसे जगावे याबद्दलचे मार्गदर्शन करतो. परिवर्तन ही सत्य, झूठ सबका साथ है, कुछ न खोना कुछ न पाना, रिक्त रहते हाथ है. ईश्वर स्वयं है सृष्टि सारी, कहाँ उसको खोजना. जो भी होता शुभ ही होता, सब उसी की योजना. कामनाएं फल की छूटे, वो ही सच्चा कर्म है. ईश्वर चरण में हो समर्पण, वो ही केवल धर्म है. व्यर्थ चिंता है जीवन की, व्यर्थ है
अग्नि समय। गीतेच्या पठनाने मानवाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यात आणि जीवनातील अडचणींचा सामना करण्यास प्रेरणा मिळते. चला तर मग आपणही या श्लोकांचे श्रवण करूया. सादर करती आहेत कुमारी काव्या शिरसाट. नमो नमः. मम नाम काव्या विशाल शिरसाट अस्ति. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहं व्ययं विवस्वानमनवे प्राह मनुर इक्ष्वाकवे ब्रवीत्. एवं परम्परा प्राप्तम् इमं राज्यश्रयो विदु. सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः. भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेदुत्तमम्. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः. कथम एतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. व्यर्थ चिंता है जीवन की, व्यर्थ है मृत्यु का भय. आत्मा को ना मार पाते शस्त्र अग्नि समय. मंडळी, श्रावण महिना म्हणजेच उत्सवांची रेलचेल. आणि यातलाच लहानग्यांचा आवडता उत्सव म्हणजे दहीहंडी. घरोघरी जाऊन दही लोणी चोरणारा, नीलकांती असलेला, पीतवस्त्र आणि मोरपिसांचा मुकुट धारण करणारा भगवान श्रीकृष्ण यांचे नटखट रूप म्हणजे गोकुळचा कान्हा. आणि हाच कान्हा नटखटी लीलांमधून आपल्या यशोदा मैयाला संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडवितो. तेव्हा या ठिकाणी आपले बालकलाकार देखील आपल्याला नटखट कान्हाचे दर्शन पुढील गीताद्वारे करून देणार आहेत. सादर करते आहे कुमारी डॉली देहलीवाले व काव्या शिरसाट. जय जय राधा रमण हरि बोल. 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 नमो नमः. मम नाम काव्या अस्ति. नमो नमः. मम नाम डॉली. कृष्ण कृष्ण आमम्ब दुग्धं पीतं नम्ब वदस्य सत्यं नम्ब मुखमुद्घाट्य हा हा हा. कृष्ण कृष्ण आमम्ब दधिजमशीतं नम्ब वदस्य सत्यं नम्ब मुखमुद्घाट्य हा हा हा. कृष्ण कृष्ण आमम्ब मृत्तिका भुक्ता नम्ब वदस्य सत्यं नम्ब मुखमुद्घाट्य हा 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 हा. जय जय राधा रमण हरि बोल. 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 जय
मुलांना त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल शिकविण्यासाठी कथा हे एक शक्तिशाली साधन आहे. कथेमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. तेव्हा आपल्यासमोर आपली बालकलाकार एक मनोरंजनात्मक कथा सादर करणार आहे. सादर करती आहे कुमारी सरगम इंगळे. नमो नमः. मम नाम सरगम इंगळे. चतुरः काकः. एकः काकः अस्ति. तदा ग्रीष्मकालः. काकस्य पिपासा जलम् आवश्यकम्. अत्र पश्यति जलं नास्ति. तत्र पश्यति जलं नास्ति. कुत्रापि जलं नास्ति. काकः कष्टेन बहुदूरं गच्छति. तत्र सः एकं घटं पश्यति. काकस्य अतीव सन्तोषः भवति, किन्तु घटे स्वल्पम् एव जलम् अस्ति. काकः किं करोति? जलं कथं पिबामि? सः एकम् उपायं करोति. शिलाखण्डम् आनयति, घटे स्थापयति, पुनः गच्छति. शिलाखण्डम् आनयति, पुनः घटे स्थापयति. जलम् उपरि उपरि आगच्छति. काकः सन्तोषेण जलं पिबति, अन्यत्र गच्छति. श्रोते हो, या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला अकोला आकाशवाणी केंद्राने संधी दिली त्याबद्दल मी लेडीज होम क्लास सोसायटी आणि मणुताई कन्या शाळेच्या संपूर्ण चमूतर्फे मी सौ वैशाली पाचडे अकोला आकाशवाणी केंद्राचे आभार मानते. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. श्रोते हो, आताच आपण मणुताई कन्या शाळेच्या बालकलाकारांचा किलबिल हा कार्यक्रम ऐकलेला आहे. हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे अकोला आकाशवाणी केंद्राला जरूर कळवा. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. या कार्यक्रमाची संकल्पना होती सौ ऐश्वर्याताई धारसकर यांची, तर निवेदन केले होते सौ वैशाली पाचडे यांनी. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य केले होते बाळासाहेब खराटे यांनी, तर सादर करते होते सूरज गोळे. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. आणि ही अकोला आकाशवाणीची निर्मिती होती. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण